नमस्कार, मी श्वेता. आपण पाहताय साम टीव्ही. सुरुवातीलाच एक मोठी बातमी पाहूयात. मंत्री गिरीश महाजन यांनी एक आता मोठं विधान केलंय. कोणकोणत्या पक्षात काय होतंय हे आपल्याला लवकरच कळेल आणि निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भूकंप होतील असा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केलेला आहे. तर ईडी सीबीआयचा वापर करून दबाव तंत्र वापरायचं आणि म्हणायचं राजकीय भूकंप, असा टोला राऊत यांनी लगावलाय. पक्षात काय काय घडतंय म्हणून. पण निश्चित मोठे मोठे भूकंप आता निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये आपल्याला झालेला बघायला मिळतील. राऊत नेमकं काय म्हणाले तेही पाहूयात. ईडीच्या भीतीनं पक्ष फोडणं याला भूकंप म्हणत नाही. ईडीचा वापर करून विरोधकांवर धाडी घालणं आणि त्यांना तुरुंगात टाकणं त्याला भूकंप म्हणत नाही, त्याला डरपोकपणा म्हणतात. मर्दा असाल तरी सगळे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस हे बाजूला ठेवून मैदानात या. मग तुमच्या पिचक्या मांड्या कसा आम्ही फोडून काढतो त्या बघा.